ओम श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे. पिशाच्च योनी व पुनर्जन्म या गोष्टीवर ज्यांचा विश्वास आहे ते या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. पिशाच्च योनी व पुनर्जन्म या गोष्टीवर विश्वास असणाऱ्यांना याचे अनुभव असतात. त्याशिवाय ते विश्वास ठेवणार नाहीत. परंतु शास्त्रीयदृष्ट्या मनुष्याच्या मृत्यूच्या वेळी वासना राहिल्या असतील तर तो पिशाच्च योनीत प्रवेश करतो. या पिशाच्च योनीचा वरचा थर पितृयोनी असतो. पिशाच्च योनीतील मृतात्मा पितृयोनीत जाण्यासाठी धडपडत असतो व कुटुंबातील व्यक्तींना आपल्या मुक्तीसाठी प्रेरणा देतो किंवा छळत राहतो. अशा वेळी दृश्य परिणाम म्हणजे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये दिसणारा परिणाम म्हणजे कुटुंब विखुरले जाते, विचारांची एकता नसते, आर्थिक स्थिती बेताची होते किंवा असते, कुटुंबात अपमृत्यू घडतात. या गोष्टींचा त्रास 8 पिढ्यांपासून असतो. त्यासाठी उपाय शक्यतो तुम्ही कुठल्याही ब्राह्मणाजवळ गेला किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे गेला तर त्रिपिंडी श्राद्ध हा उपाय सांगितला जातो. त्याबरोबरच नारायण नागबली हा विधीसुद्धा खूप उत्तम असतो. या विधीतून अतृप्त आत्म्यांना सद्गती दिली जाते. त्याचा परिणाम हा विधी केल्या काही जणांना तत्काळ येतो तर काहींना वर्षभराने येतो. पण हा विधी केल्याने तुमच्या पिढ्यानपिढ्यांचे अतृप्त आत्म्यांचे जे दोष असतात, घराण्याला लागलेले जे काही त्रास असतात ते सगळे नष्ट व्हायला चालू होते. आपण या पुनर्जन्म या गोष्टीवर जर विश्वास ठेवत असाल तर यातलेच काही आत्मे ज्यांना मुक्ती मिळालेली नसते पण ते पितृयोनीमध्ये जातात, त्यांचे आपल्याच घरामध्ये मुलांच्या स्वरूपात त्यांचा जन्म होतो. पण पिशाच्च योनीमध्ये त्यांना राहू द्यायचे नाही म्हणून आपण त्या आत्म्यांना सद्गती द्यायला हवी. त्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध हा एक उत्तम विधी आहे. नारायण नागबलीही आपण करू शकता. करून पहा, चांगले परिणाम मिळतील आपल्याला. आपल्या घराण्याला लागलेले दोष हे फक्त एका विधीनं जर जात असेल तर काही करायला हरकत नाही. श्री स्वामी समर्थ.